आज आपल्या MHJ कंपनीचा स्टाफ इथे सगळा जमलाय. आपल्या MHJ कंपनीचे फाउंडर मेंबर, एक्स चेअरमन तसेच आपल्या विशाखा सुभेदार मॅडम यांचे काका मिस्टर बळीराम सुभेदार यांचं 2 दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ज्या माणसाने या कंपनीचा डोलारा उभा केला तोच आज सगळ्यांना पोरका करून गेलाय. मॅडम प्लीज कंट्रोल करा प्लीज. आपण 5 मिनिटात शोकसभेला सुरुवात करूया. कैसे रे? कैसे आली का ती? आली आली. काय चाललंय? का आलाय का आलायस इथे? आणि हे काय कपडे? पिकनिकला आलाय? नाही, मला डायरेक्ट कळलं, मी बाहेर होतो, मी डायरेक्ट इथे आलो की आज शोकसभा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. ॲक्च्युली फुलं घेऊन आलो नाही म्हणून ही काय एवढी फुलं घेऊन आलोय मी. मला त्यांच्या पायाशी अर्पण करणार आहे, हे करायला आलेलो आहे. एक MHJ कंपनीचा एम्प्लॉई म्हणून मी आज इथे आलो. हो, थँक्यू व्हेरी मच. हॅलो विशाखा, कोण आहे? ऑफिसला लागलेली कीड आहे ग. काही नाही, दुर्लक्ष करताय तू त्याच्याकडे. विशाखा, असं कसं झालं ग? मी 7-8 दिवसापूर्वीच बोलले होते त्यांच्याशी. खूप आठवण येते आता त्यांची मला. ताई प्लीज रडू नका तुम्ही, प्लीज. ताई हे बघा तुमच्यासाठी मी काय चाललंय? हसवतोय त्यांना मी. कशाला? जज आहेत त्या. तिकडे असतात तर आपण हसवतो, एवढ्या जवळ आलो हसवणार नाही. डोक्यावर पडल्यास अद्रो? खरंच का? काय माणूस आहे हा. विशाखा, तू बरी आहेस ना? सावरली आहेस ना? तिच्या बरोबर. अगं, रडणं जमते का पाहायला आले होते या शोकसभेच्या निमित्ताने. या हास्य जत्रेच्या निमित्ताने मी माझं रडणंच विसरून गेले होते रसिका. पण जरा रडायला गेले तर या दोघांनी नुसते पंचेस टाकून तेही मला नीट रडायला दिलं नाही. असं नाही, चालू द्या तुमचं, मी त्या खुर्चीवर बसून एन्जॉय करते. तू का आलायस इथे? हा काय प्रश्न आहे? MHJ कंपनीचा मी एम्प्लॉई आहे. आपल्या कंपनीचे फोनकर गेलेत. फोनकर गेलेले नाहीये, फाउंडर गेलेले आहे. आणि काका गेले म्हणून 2 दिवस रजा दिली होती ना? येस. तू आत्ता उगवतोस आणि दुखवटा म्हणून सुट्टी दिली होती 2 दिवस ऑफिसला. तू मित्रांबरोबर मजा मारायला महाबळेश्वरला गेलास? नाही नाही, काही नाही, चेहरा सांगतोय खोटा आम्हाला. आणि खरंच नाही गेलो मी. काही नाही हो, बघितली तुझी फेसबुक वरची पोस्ट पाहिली मी. ओ यू फॉलो मी. नॉनसेन्स. तू पोस्ट टाकली होती ना, ती कोणीतरी पाठवली मला. हे बघा, तुमचा एम्प्लॉई गेलाय तिकडे. हे बघ हे बघ. हो मी ती पूर्वीची आहे, ती 4 वर्षापूर्वीची आहे. ते फेसबुक ते शेअर करतो ना मेमरी, ते आहे, ती आताची नाही आहे. नको ना खोटं बोलूस. किती खोटं बोलतोस. तो जो बघ, हा तुझा फोटो नाही बघ, तिकीट हातात घेतलेला, ही फ्लाईट टू महाबळेश्वर आहे ना, त्याच्यावर लिहिलंय बघ. जरा झूम केलं ना, परवाची तारीख दिसते बघ. परवाच गेला होतास ना महाबळेश्वरला? हा गेलो होतो ऍक्च्युली. ठीक आहे, तुमचा आग्रह असेल तर गेलो होतो महाबळेश्वर. आग्रह कसला? गेला होतास तर महाबळेश्वर, हे काय दिसतंय? फोटो सांगतायत. ठीक आहे, मी मान्य करतो, मी गेलो होतो महाबळेश्वरला, पण मी दुःखात होतो. आम्ही सगळे धाब्यावर जेवायला गेलो. विचार, माझा मित्र सुद्धा होता पाशा नावाचा, त्याला विचारा. आम्ही धाब्यावर जेवायला गेलो, तिकडे सगळ्यांनी काय खाणार? अख्खा मसूर. मी काय म्हटलं? काका मसूर. काकांचा विचार स्वतःच्या डोक्यावर. अजून काय खाणार? काका नूडल्स. काका मसूर, काका नूडल्स, काका
काय हसतोस का रडतोस तू? रडतोय मी रडतोय. हे कुठलं रडणं आहे निलाजऱ्या? जा तू निघ इथून, जा तिकडे कोपऱ्यात भरा. नॉनसेन्स. तू भेट मला ऑफिसमध्ये भेट, तुला मेमोच देते. थांब. मेमोज मला आवडत नाहीये, ते असं मोदकासारखं दिसतं पण ते चव नाही. मोमोज रे. मी मेमो म्हणते. मेमो मेमो. ऑफिसमध्ये काम करतोस ना तू? कुठल्या धर्तीवर ऑफिसमध्ये काम करतोस तू? ये धरती मेरी माँ है. असा फुटका टाकेन ना आता. इकडे कोपऱ्यात उभा राहा. कळलं ना? येऊ नको इकडे. नॉनसेन्स. मंडळी, आज शोकसभेसाठी तुम्ही इकडे जमलात. माझे काका म्हणजे माझे काका. काका काका म्हणजे काय? गप ना, गप. माझे काका म्हणजे आमच्या कंपनीचे जन्मदाते. खरं तर आज जे काही आम्ही सगळेच आहोत ते त्यांच्या आधारामुळे. मला खरं तर खूप बोलायचं आहे पण माझ्याकडे शब्द कमी आहेत. मला कळत नाही आहे काय प्रकारे तुमच्याशी बोलू. माझा कंठ दाटून आलाय. मी उपस्थितांना विनंती करते, जर तुम्हाला काकांबद्दल काही बोलायचं असेल तर त्यांच्या आठवणी काही आमच्याशी शेअर करायच्या असतील. मला येऊ नकोस तू, चल तिकडे. तू येऊ नको. मला 2 शब्द बोलायचे. तिकडे जा, तू येऊ नको. बुखार टाकेन. अरे एमएनच्या कंपनीचा एम्प्लॉई आहे, मला बोलायचं. बस तू बोलू मला नको. काकांबद्दल बोलू दे. कशाला बोलायचंय? काय बोलायचं तुला? मला बोलायचं 2 शब्द बोलू दे. ह्यांच्या तेवढंच कंपनीमुळे मला माझं घर चालतंय ना. तेवढंच बोलायचं. हो, तेवढंच बोलायचं. 2 शब्द बोलतो मी. आज काका गेले. आपल्या सगळ्यांनाच त्यांनी पोरकं केलं. प्रसंग आहे बाका, कारण गेलेत काका. यमक कसं जुळवतो? सॉरी पटकन आलं ते. यमक जुळवायची वेळ आहे ही. सॉरी पटकन आलं ते. सॉरी. आज फारच बाका प्रसंग आहे. ज्यांनी ह्या कंपनीला जन्म दिला ते काका आपल्या सगळ्यांना सोडून गेले. काय झालं आयुष्य असतं. हो हळू. शोकसभेत उभायस ना का भाऊबंदकीची मीटिंग चालली आहे? नाही सॉरी, मला एकदम ते हे झालं. हळू हळू हळू. काय झालं आयुष्य असतं बघा. माणूस आज आहे उद्या नाही. हे काका फक्त विशूचे काका नव्हते, विशाखा मॅडमचे काका नव्हते. विशाखा मॅडमचे काका नव्हते, आपल्या सगळ्यांचे काका होते. काका गेले आणि जाता जाता स्किटला विषय देऊन गेले. काय संबंध? काय संबंध? आपण नेहमी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी, प्रिय व्यक्ती गेल्यावर आपण त्याच्यासाठी काहीतरी सोडतो. आज या शोकसभेत मी काकांसाठी वर्षभर ऑफिसचं काम सोडलेलं आहे. याचा पण मी करणार नाही. डोंट फोर्स मी. काम सोडण्यासाठी ना ते आधी करावं लागतं. तू कधी केलंयस ऑफिसचं काम? हा, सोडलंयस ना तू काम? आत्ताच्या आत्ता मी तुला काढला कामावरनं. निघ इथून. नाही, मला एक गाणं म्हणायचंय काकांसाठी. एक गाणं फक्त काही म्हणू दे. गरज नाहीये. तू निघ इथून. काका गेले, दुःख झाला. काका गेले, घरी मित्र आला. काका गेले, कल्ला झाला. काका चुकून झालं ते.